विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मवियानं तयारीला सुरुवात केली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडेल आणि याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय देखील होऊ शकतो। या बैठकीला संजय राऊत, नाना पटोले यांच्यासह महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असतील। दुपारी 1 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीमध्ये महाविकास आघाडी आपले उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे। विधान परिषदेची निवडणूक 26 जूनला होते, तर 1 जुलैला मतमोजणी केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मवियानं आता तयारीला सुरुवात केली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक असेल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अभिषेक, आपण पाहतोय अवघ्या काही दिवसांवर विधान परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, त्याच अनुषंगाने मवी आता कामाला लागली आहे का? अधिकची माहिती कळतीये? यामध्ये जर का बघायचं तर नेमक्या 4 जागा आहेत। या 4 जागांसाठी आपल्याला निवडणूक होताना बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने जर का बघायचं तर मुंबई असेल किंवा कोकण असेल किंवा मग नाशिक असेल, ह्या जागा आहेत। यामध्ये पदवीधर असेल किंवा मग शिक्षक जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये ह्या निवडणुका आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीकडनं जर का बघायचं तर अनिल परब यांची जागा जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे। दुसरीकडे अजून काही ज्या जागा आहेत त्या संदर्भात देखील आज चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीची 1 वाजता या संदर्भात आपल्याला बैठक होताना पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीचेच प्रमुख जे नेते आहेत ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। संजय राऊत देखील याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सोबतच नाना पटोले असतील किंवा मग काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत हे देखील या बैठकीसाठी उपस्थित राहताना पाहायला मिळेल। दुसरीकडे जर का बघायचं तर महायुतीकडनं देखील या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। जर का मनसेकडनं बघायचं तर अभिजित पानसे यांची निवड करण्यात आली आहे। त्यांनी काल देखील अभिजित पानसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। यात मुद्दा असा आहे की ही जी कोकण मतदारसंघाची जागा आहे ही प्रामुख्यानं भाजपकडे आहे। त्यामुळे एकूणच नेमकी महायुतीकडनं ही जागा दिली जाते आहे की मनसे ही स्वतंत्र लढणार आहे आणि मनसे या संदर्भात दावा ठोकते आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सगळ्याच पक्षांकडनं मोर्चे बांधणी जी आहे ते या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केली जाते आहे आणि तशा प्रकारच्या बैठकींचं सत्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आज त्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होताना दिसणार आहे। निश्चितच अभिषेक, आपण पाहतोय ठाकरे गटाकडून संजय राऊत असतील, काँग्रेसकडून नाना पटोले असतील, मात्र शरद पवार गटाकडून नेमकं कोण उपस्थित राहणार आहे? प्रामुख्यानं जर का बघायचं तर अनेक जे नेते आहेत ते 5व्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर सुट्टीसाठी गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्यामध्ये संजय राऊत देखील परदेशी होते, ते पुन्हा परतले असण्याची शक्यता आहे आणि आज ते या बैठकीला उपस्थित राहतील हे कळत आहे। सोबतच नाना पटोले असतील, हे देखील आपल्याला काँग्रेसकडनं उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोबतच जितेंद्र आव्हाड आहेत, हे देखील आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। सोबतच जे इतर नेते आहेत हे देखील आपल्याला या बैठकीसाठी उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच या संदर्भात मोठ्या प्रमाणात खलबत देखील आपल्याला या तिन्ही पक्षांकडनं होताना पाहायला मिळणार। निश्चितच अभिषेक, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।